श्रीगोंद्यामध्ये राहत असलेल्या बापू बाबा माने ह्या व्यक्तीने कागदपत्रांमध्ये कशी हेरफेर केली व 8.5 लाख रुपये कमवले हे तुम्हाला सर्व साक्षी पुराव्याने दाखवत आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला विश्वास बसणार नाही. नमस्कार, मी कमांडर रणजित जाधव. महाराष्ट्राच्या जनतेला व महाराष्ट्राच्या प्रशासनाला माझा नमस्कार. मी आता सध्या जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी क्षेत्रामध्ये तैनात आहे. मी 2-3 दिवसापूर्वी एक महाराष्ट्र जनतेला आणि प्रशासनाला एक मेसेज दिला होता की बापू बाबा माने ह्या व्यक्तीने माझ्या जमीन व्यवहारात माझ्याबरोबर धोकाधडी केलेली आहे व माझ्यावर त्याच्या बदल्यात खोटे गुन्हे दाखल केलेले आहे. तर मी आता तुम्हाला ह्या टायमिंगला त्यांनी जमिनीमध्ये कसा घोटाळा केला आणि कसं मला फसवले त्याची तुम्हाला प्रूफ मी देणार आहे. तुम्ही बघा आणि तुम्ही स्वतःच विचार करा की हा माणूस किती नीच प्रवृत्तीचा आहे की जेणेकरून त्यांनी की आपल्या स्वतःच्या सख्या भाच्याला पैशासाठी फसवलेले. म्हणजे पहिले त्यांनी पैसे घेतले, परत जागा दिली आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्याला पण जागा देतोय आणि पैसे घेतोय आणि ते पण कोणाकडून की आपल्या घरातल्या सख्या भाच्याला. हे तुम्ही बघत आहे 99 वर्षाचा करारनामा. 99 वर्षाचा करारनामा आज रोजी दिनांक 27 जुलै 2013 रोजी, म्हणजे बघा 13 वर्षापूर्वी हे डॉक्युमेंट बापू बाबा माने मला बनवून दिलेत. ते कोणाकडून? सौ तारा राजू मांढरे दत्तवाडी इथं राहतात. ते सौ छाया लक्ष्मण निक्षे, तिसरे आहेत सौ माया बाळू पटोळे, शेवंता संभाजी फाजगे. माझा तुम्ही बघा हे 99 वर्ष करार करून दिलेला आहे हा बापू बाबा मानेने. त्याची तिथं साईन आहे साक्षीदार म्हणून. हे बघा, हे साक्षीदार बापू बाबा माने श्रीगोंदा यांनी त्यावेळेस, आणि हे सगळे सर्व त्यांचे फोटो. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर एक साक्षीदार नंदकुमार ससाने श्रीगोंदा, आणि ही त्यांनी मला 99 वर्षाचा करार करून दिलेला आहे 1.5 एकराचा. की हे 4 जे लेडीज आहेत त्यांच्याकडे 1.5 एकर क्षेत्र होतं. त्यांनी 1.5 एकर क्षेत्र मला दिलं आहे असं त्यांनी माझ्या पत्नीच्या नावावर केलेलं आहे. हे 1.5 व दुसरा 99 वर्षाचा करारनामा आहे तो आहे 28 जुलै 2013 रोजी, म्हणजे त्याच दिवशी 13 वर्षापूर्वी करारनामा केलेला आहे. मंडोदरी गणपत उर्फ गणेश फाजगे यांनी करून दिला. यांचं पण 1.5 एकर क्षेत्र होतं, त्यांनी करून दिलं. त्याचा पण साक्षीदार बापू बाबा माने. या बघा, बापू बाबा माने ह्या ठिकाणी आहे आणि दुसरा साक्षीदार नंदकुमार सासानी. म्हणजे या दोघांनी क्षेत्र मला विकलं होतं. आता ह्या मालकांबरोबर तर माझी ओळख नव्हती. मग ह्यांनी मला फोन करून, मी त्यावेळेस ऑन ड्युटी होतो नागालँडमध्ये, आणि त्यांनी मला फोन करून की लय भारी क्षेत्र आले, तुम्ही घ्या, तुम्हाला फायदा होईल, आम्ही वर्ग 1 करून देऊ आणि तुम्हाला तुमच्या नावावर करून देऊ, काय काळजी करू नका, मी स्वतः तुमचा सक्का मामा आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्याच विश्वासावर मी कायम राहिलो आणि ह्यांनी आज 13 वर्षानंतर माझा घात करण्याचा प्रयत्न करत आहे. स्पेशल मुक्तियारपत्र, म्हणजे त्यांनी काय केलं बापू बाबा मानेनी मला सांगितलं की मी स्पेशल मुक्तियारपत्र करून द्यायला आहे. म्हणजे ह्यांच्या जागेवर तुमची पत्नी, त्यांच्या जागेवर तुम्हाला कोणतं आपल्याला समजा वर्ग 1 करताना, खरेदी खत करताना काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही तुमची पत्नी त्यांच्या जागेवर साईन करू शकते, म्हणून स्पेशल मुक्तियारपत्र करून दिलं. त्याचं पण हे बघा, इथं आता हे थोडं पुसट दिसतंय, पण हे बघा बापू बाबा माने हा इथं साक्षीदार आहेत आणि नंदकुमार सासाने पण यांना साक्षीदार आहेत. आणि त्याच्यानंतर एक 1.5 एकराचं रजिस्टर पण केलेलं आहे की हे मंडोदरी गणेश फाजगे यांच्याकडून 1.5 एकराचं रजिस्टर 60 खत करून घेतलेले आहे. आणि तरीसुद्धा त्यांनी काय केलं आहे की हे सुद्धा 60 खत रजिस्टर असून सुद्धा ह्याला पलटवण्याचा प्रयत्न करतोय तो. म्हणजे तुम्ही विचार करा की हा माणूस फक्त पैशाला व्हॅल्यू देतो. म्हणजे त्यासाठी त्याला किती मोठं पाप करायची गरज पडली तरी तो करणार, कारण त्याच्या नजरेत फक्त पैसा मोठा आहे आणि तो फक्त त्याला लुबाडून आपण स्वतः दिखावा करायचा, लोकांना पैसा दाखवायचा. पण त्याच्यात त्यांनी स्वतः विचार करायला पाहिजे, हे जर असं जर चाललं तर शासनापुढे हे चालणार नाही. म्हणजे तुझी असलियत अजून शासनापर्यंत पोचलेली नाही म्हणून तू गप आहे, नाही तर तू कधीच आहे ना शासनाच्या कचाट्यात एखाद्या वेळी जर सापडला तर तुझ्यावर कारवाई व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आता तुम्ही बघा, त्या जमिनीचा बापू बाबा मानेनी काय डॉक्युमेंट करून पुढच्या लोकांना दिलेले आहेत. तर हे शपथपत्र आहे, हे चलान कॉपी आहे व ही चतुर्सीमा आहे व ही ती लोक आहेत छाया निक्षे व फाजगे. और यांनी लिहून घेणार कोण आहेत बघा, सौ गौरी परशुराम गोरखे. म्हणजे ह्या ताईंनी ह्यांच्याकडून क्षेत्र घेतलं आहे. कोणी दिले यांना? बापू बाबा माने व नंदकुमार श्रावण सासाने श्रीगोंदा ह्या 2 माणसांनी दिलेत. आता तुम्ही बघा, हे क्षेत्र त्यांना 8,50,000, म्हणजे ज्या 13 वर्षापूर्वी मला ज्या वेळेस दिलं होतं, जसं दिलं होतं तसंच ह्यांना आता दिलेलं आहे. मग आता हे घेणार सौ गौरी परशुराम गोरखे. मग
आणि देणार कोण आहेत की तारा राजू मांढरे, छाया लक्ष्मण निक्षे, माया बाळू पटोळे व शेवंता सामाजी फाजगे, म्हणजे त्याच लेडीज आहेत. तर मी जे ताईंनी घेतलेलं आहे म्हणजे गौरी परशुराम गोरखे ताईंना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही पण चूक केलेली आहे. कारण तुम्हाला माहीत पाहिजे की हे क्षेत्र 13 वर्षापूर्वी कोणीतरी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर वावरत आहेत, घर आहे, परत लाईट घेतलेली आहे, परत त्याच्यावर बोर घेतलेला आहे. आणि तुम्ही कसं काही क्षेत्र घेतलं आणि घेतल्यानंतर अजून परत तुम्ही त्या क्षेत्रापर्यंत का नाही आले? म्हणजे तुम्ही सुद्धा ह्या माणसांच्या कट कारस्थानामध्ये सामील आहात, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे साक्षीदार म्हणून 2 जे परशुराम दत्ता गोरखे व बापू बाबा माने हे आहेत. हे त्यांची सह्या आहेत. जे 4 बाया आहेत व जे साक्षीदार आहेत त्यांच्या सह्या आहेत. आणि हा उतारा आहे जो मी 13 वर्षापूर्वी ज्या उतार्यावरून क्षेत्र घेतलं होतं, 99 वर्ष करार आणि 60 खत आणि मुक्तारपत्र करून घेतलं होतं, त्याच जमिनीचे ही बापू बाबा माने व नंदकुमारनी ही डॉक्युमेंट करून दिलेले आहेत. आता प्रश्न असा पडला आहे की नंदकुमार श्रावण ससाने ह्या व्यक्तीने आणि बापू बाबा माने मला क्षेत्र दिलं होतं आणि आता परत ह्याच 2 व्यक्तींनी क्षेत्र गौरी परशुराम गोरखे यांना दिलेले. मग मी म्हणतोय की श्रीगोंद्यामध्ये असेच सगळे लोक आहेत का की बाबा एक वेळेस ह्याला द्यायचे जमीन आणि परत पैसे घ्यायचे आणि परत दुसऱ्याला जमीन द्यायची आणि परत पैसे घ्यायचे, म्हणजे हे असं चालतं का? जर नसलं तर श्रीगोंद्याच्या प्रशासनाला माझी विनंती, ह्यांना सक्त सजा द्या. कारण ह्यांनी चूक केलेलीच आहे. 13 वर्षानंतर माझ्याकडे कागद आहे की त्यांनी मला जमीन दिलेली आहे. ती भले कशावर पण देऊ, पण ऑलरेडी त्यांनी कोर्टात कागद करून दिलेला आहे, म्हणजे दिलेला आहे आणि 13 वर्ष मी वावरत आहे. तर मग ह्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर गौरी परशुराम गोरखे ह्या ताईंला तर मी ओळखत नाही कोण आहेत, पण हे बहुतेक श्रीगोंद्यातली सर्व लोक ओळखत असतील, ते सांगतील की हे कोण आहेत म्हणून आणि ह्यांनी कसं काय ते क्षेत्र घेतलं म्हणून. मग आता हे सर्व बघून तुमच्या लक्षात आलं असेल की हा माणूस कुठल्या थरावर जाऊ शकतो. म्हणजे हा काय करतोय की मोठेपणा आपल्या स्वतःच्या घरामध्ये दाखवतो, मोठे मोठे लग्न करून, मोठे मोठे कार्यक्रम करून, पण त्यासाठी हा कोणाला पैशासाठी पहिलं फसवतोय आणि त्यांचे पैसे स्वतः खिशात घालून मग त्याच्या बदल्यात तो मोठेपणा करतो. मग बाबा की तुला जर असे मोठेपणा करायचा असेल, घरातल्यांची लग्न मोठी करायची असतील किंवा कुठं पैसा द्यायचा असेल किंवा काय करायचं असेल, तर कोणाला गरिबांना गोरगरिबांना फसू नको, नाहीतर तुला हे काय पाचणार नाही. श्रीगोंद्याच्या जनतेला मी सांगू इच्छितो की माझ्या घरामध्ये मी आणि माझी आई आणि माझी पत्नी आहे. आईचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ती आता घरात शेतात काय लावलं असेल तर त्यासाठी ती जाती. तर हा काय करतोय की शेतामध्ये जे कामगार येतात त्या कामगारांना अर्धं काम झाल्यानंतर तिथून हुसकून लावतोय, म्हणजे फोन करून इकडून तिकडून असं मेसेज पोचवतोय की तिथं अजिबात काम करायचं नाही. तर ती आता ज्यावेळी ज्वारी केली होती त्यावेळेस तिला पहिल्या दिवशी 5-6 माणसं आली ज्वारी काढायला, तर ती अर्धं काम करून निघून गेली. परत तिला माणसं बघायची पाळी आली, परत तिने दुसऱ्या दिवशी परत माणसं बघितली आणि परत ती माणसं पण अर्धं काम करून निघून गेली. म्हणजे असा त्रास देण्याचा प्रयत्न करायला लागला. म्हणजे त्याला आई माझी आणि पत्नी ज्यावेळेस श्रीगोंद्याला जाती त्यावेळेस हा त्यांच्याबरोबर गुंडागर्दी करतो, त्यांना धमकवतो, शिव्या देतो. तर मी ह्याला सांगू इच्छितो, ह्याला आणि ह्याच्या मुलाला की बाबा तुम्ही बाया माणसांना जर तकलीफ देत असेल तर तुम्हाला बांगड्या घालायची गरज आहे. तुम्ही बांगड्या घाला, कारण तुमची बराबरी तुम्ही बाया माणसांबरोबरच करणार आहेत. कारण काय आले की एवढी परिस्थिती म्हणजे एक सैनिकाच्या घरामध्ये की लक्ष द्यायला कोण नाही, म्हणून फक्त आई आणि पत्नी तिकडे ते काम करतात, तर त्यांना सुद्धा त्रास देण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे. म्हणजे किती नीच प्रवृत्तीची माणसं आहे ती की ह्यांना एवढी थोडीसुद्धा लाज वाटत नाही की ज्याला आपण लेडीज बरोबर कसं काही त्यांना त्रास द्यायचा म्हणून. बापू बाबा माने ह्या व्यक्तीने स्वतःच्या भावांना सुद्धा प्रॉपर्टीमध्ये फसवले आणि स्वतःच्या बापाला सुद्धा त्यांनी प्रॉपर्टीमध्ये फसवले आणि स्वतःच्या बहिणींना सुद्धा त्यांनी प्रॉपर्टीमध्ये फसवले. बापू बाबा मानेला वाटत असेल मी बहिणींना, भावांना आणि वडिलांना आणि बाकीच्या काही भाच्यांना त्यांना फसवलेत, मला काय झालं नाही. आणि तसंच मी ह्याला पण फसवतो. पण एक लक्षात ठेवू, तुला आमच्यासारख्याला फसवण्यासाठी ह्या जन्मात तर शक्य नाही, तुला तर त्यासाठी 7 जन्म घ्यावा. बापू बाबा मानेला माझं सांगणं आहे की बाबा तू पैसे खर्च करून मोठेपणा करून गावाला दाखवतो किंवा लोकांना दाखवतो, तर त्याच्या बदल्यात दुसऱ्या कोणाला फसू नको. स्वतःच्या कष्टाने पैसा कमव आणि त्याच्यानंतर मग तू स्वतःचा मोठेपणा दाखव. पण तू असं नको करू की मी कोणाला तरी फसवीन, कोणाची तरी जमीन विकीन आणि कुठेतरी पैसा कमवीन आणि त्याच्याने मग मी लोकांमध्ये मोठेपणा दाखवीन. तर हे तुझा गैरसमज आहे. कारण हे सगळे लोक बघतायत आणि देव पण बघतोय. मी श्रीगोंद्याचे तहसीलदार साहेबांना व अहिल्यानगरच्या कलेक्टर साहेबांना ही विनंती करतो की साहेब
बापू बाबा मानेनी ह्या जमिनीचे जे कागद खोटे बनवलेले आहेत ती कागद रद्द करावी व ह्यांनी गव्हर्नमेंटबरोबर आणि शासनाबरोबर धोका केलेला आहे, त्यामुळे ह्याला सजा द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.